मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, विहिरीमध्ये आडवे बोर घेण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळतं आणि हे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो, कोणत्या वेबसाईटवरती करावा लागतो, यासाठी कागदपत्रे काय काय लागतात, कोण व्यक्ती यासाठी पात्र आहेत, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जेव्हा शेतकरी रब्बीचं पीक घेतो त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासते आणि पाण्याची कमतरता भासल्यामुळं जे रब्बीमध्ये पीक घेतलेलं असतं तर ते पीक हाती येण्यासाठी शेतकरी बांधवांना पाण्याची आवश्यकता असते. पाणी जर कमी पडलं तर त्या ठिकाणी ते पीक पूर्णपणे येत नाही. अशा वेळी तुम्ही तुमच्या विहिरीमध्ये आडवे बोर जर घेतले तर त्या ठिकाणी पाणी लागण्याची शक्यता असते, परंतु यासाठी खर्च येतो. परंतु तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केला तर यासाठी शासन देखील अनुदान देतं. तर शासकीय अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी 3 पर्याय आहेत. एक आहे वैयक्तिक. या ठिकाणी काही सूचना येतील त्या वाचून घ्या. ओके या बटनावरती क्लिक करा. या ठिकाणी परत काही सूचना येतील त्या वाचून घ्या. ओके या बटनावरती क्लिक करा. या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी 3 पर्याय आहेत. एक आहे वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट आणि आधार आधारित लॉग इन. म्हणजे 3 पद्धतीने या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता. फार्मर आय डी या ठिकाणी टाकायचा आहे. फार्मर आय डी तुम्हाला जर माहीत नसेल तर तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी आधार टाका. आधार टाकल्यावर गेट OTP या पर्यायावरती क्लिक करा. एक OTP येईल आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो शेतकरी क्रमांक आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी डिस्प्ले होईल. तो कॉपी करून घ्या, एका ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्या आणि तो परत हा विंडो क्लोज करा आणि परत एकदा वैयक्तिक शेतकरी या पर्यायावरती क्लिक करून या ठिकाणी शेतकरी ID प्रविष्ट करा. या चौकटीसमोर दिसत असलेल्या चौकटीमध्ये तो ID या ठिकाणी टाकायचा आहे. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी घटकासाठी अर्ज करा असा एक पर्याय दिसेल. या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना. लक्षात घ्या की ही जी योजना आहे ती सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी नाही. जे शेतकरी SC कॅटेगरीतील आहेत, अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत, तर त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे. या ठिकाणी एक सूचना येईल. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या घटकांतर्गत विविध बाबींना अर्थसहाय्य देण्यात येत आहे. यापैकी आपल्या पसंतीची प्रत्येक बाब स्वतंत्रपणे निवडावी व त्याच्याशी संबंधित तपशील नमूद करावा आणि शेवटी आपण निवडलेल्या सर्व बाबींचा अर्जात समावेश करावा. ही सूचना वाचून घ्या. ओके या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी गाव येईल. फार्मर ID ऑटोमॅटिक आलेला असेल. तुमचा सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच गट क्रमांक ऑलरेडी आलेला असेल. मुख्य घटकमध्ये या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी विशेष योजना हा पर्याय आपोआप येईल. त्यानंतर बाबी निवडामध्ये तुम्हाला या ठिकाणी इनवेल बोरिंग हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत आपणास शासनाने जमीन वाटप केली आहे काय. या ठिकाणी तुम्हाला जर जमीन मिळालेली असेल तर हो या पर्यायावरती क्लिक करा, नसेल तर नाही या पर्यायावरती क्लिक करा. 2001 नंतर मला तिसरे अपत्य झालेलं नाही. या ठिकाणी नाही या पर्यायावरती क्लिक करा. टर्म अँड कंडिशन्स म्हणजे अटी वाचून घ्या. मी पूर्वसंमतीशिवाय कोणत्याही बाबीची खरेदी, बांधकाम, खोदकाम करणार नाही आणि पूर्वसंमतीशिवाय केलेल्या कामासाठी मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. म्हणजेच कोणतंही काम तुम्हाला या योजनेअंतर्गत सुरू करायचं असेल तर त्यासाठी पूर्वसंमती मिळणं गरजेचं आहे. जर पूर्वसंमतीपत्र मिळालं नसेल आणि त्या अगोदर जर तुम्ही काम केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शासकीय अनुदान मिळणार नाही. त्या खर्चासाठी तुम्ही स्वतः वैयक्तिक त्या ठिकाणी जबाबदार असणार आहेत. दुसरी अट अशी आहे की मी यापूर्वी विशेष घटक योजनेअंतर्गत अथवा शासनाच्या कोणत्याही योजनेतून नवीन विहीर बांधकामासाठी किंवा जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी लाभ घेतलेला नाही. या 2 अटी आहेत. या ठिकाणी तुम्हाला मान्य करायच्या आहेत आणि जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखीन घटक निवडायचे आहेत काय असेल तर येस या पर्यायावरती क्लिक करा, नसेल तर नो या पर्यायावरती क्लिक करा. तर या ठिकाणी आपण आता नो या पर्यायावरती क्लिक करतो आहोत. फक्त आपल्याला या ठिकाणी इनवेल बोरिंगसाठी अर्ज करायचा आहे म्हणून आपण आता या ठिकाणी नो हा पर्याय निवडलेला आहे. आता अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करा. पहा या पर्यायावरती क्लिक करा. आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा. अर्जात आणखीन काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा.
मेनूवर जा, या बटनावर क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे. या ठिकाणी आता एक पेमेंट करायचं आहे. पे ॲप्लिकेशन फीस या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी ₹23.60 एवढी फी तुम्हाला भरायची आहे. मेक पेमेंट या पर्यायावरती क्लिक करा. पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, IMPS हे पर्याय दिलेले आहेत. यापैकी तुम्ही कोणताही पर्याय वापरू शकता. पे गव्हर्नमेंट इंडिया ऑल बँक्स या पर्यायावरती क्लिक करा. प्रोसीड फॉर पेमेंट या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी UPI, नेट बँकिंग कोणताही पर्याय तुम्ही वापरू शकता. शो QR या पर्यायावरती क्लिक करा. तुमच्या फोनमधील फोनपे किंवा जीपे किंवा कोणतंही जे ॲप असेल ते ओपन करा आणि ₹23.60 एवढी फी जी आहे ती सादर करून द्या. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी पेमेंट रिसिप्ट मिळालेली आहे. प्रिंट रिसिप्ट या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही ही प्रिंट डाउनलोड करू शकता. याला सेव्ह ॲज PDF करा. PAYM पेमेंट स्लिप. घटक इतिहास पहा या पर्यायावरती क्लिक करा. हे बघा, लागू केलेले घटक या ठिकाणी इनवेल बोरिंगसाठी आपला अर्ज या ठिकाणी लागू केलेले घटक या कॅटेगरीमध्ये सध्या आहे. त्यानंतर हा अर्ज छाननी अंतर्गत अर्ज या ठिकाणी जाईल. त्यानंतर निधी वितरण आणि जर अर्ज कॅन्सल झाला असेल, रद्द झाला असेल तर नाकारेल किंवा रद्द केलेले अर्ज या पर्यायामध्ये किंवा या रकान्यामध्ये तो अर्ज येईल. आणि जर पेमेंट तुम्ही केलं नसेल, फक्त तुम्ही अर्ज भरला आणि ते तसंच सोडून दिलं तर तो पेमेंट प्रलंबित या पर्यायामध्ये येईल. तर या ठिकाणी आपण आता अर्ज अगदी व्यवस्थितरित्या सादर केलेला आहे, पेमेंटही पूर्ण केलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला अर्जाची पावती जी आहे ती डाउनलोड करायची आहे. तर डाऊन ॲरो या पर्यायावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारची पावती, हे बघा, महाराष्ट्र शासन कृषी विभाग अर्जाची पोचपावती. या ठिकाणी अर्जदाराचं नाव आहे, वर्ग आहे, अर्जदार अपंग आहे किंवा नाही, बाबीचा तपशील, जिल्हा, तालुका, गाव, फार्मर ID, सर्वे क्रमांक, अर्जाची तारीख, संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. कंट्रोल P करून तुम्ही या अर्जाची प्रिंट काढू शकता किंवा तुमच्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला नसेल तर सेव्ह ॲज PDF करून इनवेल बोरिंग ऑनलाईन आणि रिसिप्ट त्याला सेव्ह करा. मित्रांनो, आता अर्ज तर केला, पण अनुदान किती मिळतं? तर 50,000 रुपयापर्यंत अनुदान या योजनेसाठी मिळू शकतं. तुमच्या विहिरीमध्ये जर तुम्हाला ऑडिओ बोर घ्यायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीनं ऑनलाईन अर्ज सादर करा. त्यासाठी तुम्ही SC कॅटेगरीत असले पाहिजेत, तुमच्याकडे फार्मर ID असला पाहिजे. फार्मर ID टाकून तुम्ही लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे अर्ज करायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी इनवेल बोरिंगसाठी अर्ज कसा करायचा, यासाठी अनुदान किती मिळतं या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. थांबूया येथेच. धन्यवाद.